नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। बात करेंगे जालना की, जहां मजदूर दिवस पर निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर आयोजित किया गया। आगे बात होगी नासिक की, जहां महाराष्ट्र राज्य का 66वां स्थापना दिवस मनाया गया। इसके साथ ही आगे चर्चा होगी नांदेड़ की, जहां 1 मई को माहूर तहसील कार्यालय परिसर में महाराष्ट्र दिन के उपलक्ष्य में ध्वजारोहण किया गया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। संभाजीनगर के वालुंज पुलिस स्टेशन के सामने महाराष्ट्र में आक्रोश आंदोलन सखाराम अन्ना सराग के नेतृत्व में किया गया। इस आंदोलन के मद्देनजर पुलिस प्रशासन ने तत्काल 7 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच कर रही है। इस पर अध्यक्ष सखाराम अन्ना सराग ने कहा कि अगर पुलिस प्रशासन इन आरोपियों पर काबू नहीं पा सका तो भविष्य में अगर किसी चरवाहे पर गलती से हमला हो गया तो पुलिस प्रशासन को सुबह उस स्थान पर आरोपियों की राख ही दिखाई देगी। उन्होंने चेतावनी दी कि अगर 15 दिनों के भीतर जांच पूरी नहीं हुई तो हम संभाजीनगर के पुलिस आयुक्त कार्यालय के सामने धरना देंगे। की आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि आमच्या मेंढपाळांना न्याय भेटला पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे। यानंतर फक्त या ठिकाणी आरोपीला अटक करून किंवा आमची दुसरी एक विनंती अशी असणार आहे, विनाकारण आमच्या आंदोलनामुळे चुकीच्या लोकांना या ठिकाणी तुम्ही आरोपी करू नका। कुठल्या तरी दुसऱ्या गुन्ह्यात असणारे आरोपी आमच्या आंदोलनाची घेऊन दखल घेऊन तुम्ही त्यांना या गुन्ह्यात चुकीच्या वर्ग करू नका आणि चुकीच्या लोकांना शिक्षा देऊ नका। जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या मेंढपाळाला न्याय भेटला पाहिजे। आणि पुढे गेल्या या 15 तारखेपर्यंत जर या पोलीस स्टेशनने आरोपी अटक नाही केले तर 15 तारखेला पोलीस कमिशनर ऑफिस समोर आमचं मेंढपाळाचं दुसरं आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे। आणि पोलीस कमिशनरने जर दखल नाही घेतली तर 31 मेला पुण्यश्लोक राजमाता होळकर यांची जयंती या संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मेंढपाळ साजरी केल्याशिवाय राहणार नाही। जवळजवळ 15 त्या गटाला उलटून होऊन गेलेला आहे तरी अद्यापही पोलिसांना आरोपी। महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। मजदूर दिवस के अवसर पर जालना शहर के चंदनझिरा स्थित हनुमान मंदिर सभागृह में निर्माण श्रमिक कल्याण मंडल के माध्यम से पंजीकृत निर्माण श्रमिकों एवं उनके परिवारों के लिए निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया। इस अवसर पर चंदनझिरा के पूर्व नगर सेवक और भाजपा जालना शहर महानगर अध्यक्ष सतीश जाधव, योगेश लहानी, शांतिलाल राउत इत्यादि जन उपस्थित रहे। आपको बता दें कि सरकार द्वारा क्रियान्वित विभिन्न योजनाओं में से श्रमिक स्वास्थ्य जांच एवं उपचार योजना के अंतर्गत सभी पंजीकृत निर्माण श्रमिकों एवं उनके परिवारों की निःशुल्क संपूर्ण स्वास्थ्य जांच निःशुल्क मोबाइल मेडिकल यूनिट के माध्यम से की जा रही है। इस आयोजन में चंदनझिरा के निर्माण श्रमिकों ने बड़ी संख्या में शिविर में भाग लिया और शिविर से लाभ उठाया। नमस्कार, जन आरोग्य सेवेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे। यामध्ये तपासणी ते उपचार होतात। जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना जालना जिल्ह्यामध्ये तसेच अख्ख्या महाराष्ट्रभर ही ॲम्ब्युलन्स सेवा आहे। ही प्रत्येक गावामध्ये ॲम्ब्युलन्स जाते व तिथे जे काही कामगार आहेत त्यांना ही सेवा आपण पुरवतो। यामध्ये तुम्हाला सर्दी ताप खोकला यापासून अशक्तपणा, उच्च रक्तदाब, छातीदुखी, फ्रॅक्चर या प्रकारचे सर्व रोगांवर तुमचे उपचार केले जातात व आपले काही जालना जिल्ह्यामध्ये किंवा इतरही ठिकाणी इन पॅनल हॉस्पिटल आहे। यामध्ये तुम्हाला 2 ते 5 लाखापर्यंत उपचार फ्रीमध्ये होतात। सरकारची कोणती योजना आहे? ही सरकारची जन आरोग्य सेवा म्हणून आहे। यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या अंतर्गत ही सेवा आहे। काय नाव आपलं? माझा डॉक्टर विशाल प्रकाश लुंगाडे। महाराष्ट्र जालना से सी न्यूज़ संवाददाता शबीर पठान की रिपोर्ट। महाराष्ट्र दिवस और श्रमिक दिवस के अवसर पर चांदवड़ में श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्य आश्रम द्वारा संचालित श्री नेमिनाथ जैन माध्यमिक और उच्चतम माध्यमिक विद्यालय के डिस्प्ले रोड पर स्कूल के कला शिक्षक काशीनाथ आयरे ने छात्रों को महाराष्ट्र राज्य गान से परिचित कराया और उन्हें राज्य गान पढ़ना सिखाया। उन्होंने कहा कि इस भूमि के किसानों और मेहनत कशों का राष्ट्र के निर्माण में अमूल्य योगदान है। उनके श्रम को सदैव महत्व दिया जाए और उनके पसीने को पुरस्कृत किया जाए, उनके हाथों में काम दिया जाए, उनके काम का सम्मान किया जाए। इस दौरान ट्रस्टी समिति के अध्यक्ष बेबी लाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढ़ा, प्रबंध समिति के अध्यक्ष अजीत सुराणा सहित अन्य गणमान्य लोग मौजूद रहे। नासिक से सी न्यूज़ संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। त्र्यंबकेश्वर में कुंभ मेले को स्वच्छ और हरा भरा बनाने के लिए जनभागीदारी महत्वपूर्ण है। राज्य के जल संसाधन और आपदा प्रबंधन मंत्री गिरीश महाजन ने कहा कि राज्य सरकार नासिक जिले के समग्र विकास के लिए प्रतिबद्ध है। महाराष्ट्र राज्य के गठन की 66वीं वर्षगांठ के अवसर पर सुबह पुलिस परेड ग्राउंड में ध्वजारोहण समारोह आयोजित किया गया।
इस अवसर पर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पुलिस महानिरीक्षक दत्तात्रेय कराले, पुलिस आयुक्त संदीप कार्णिक, जिला कलेक्टर जलज शर्मा, नागरिक सुरक्षा बल, शहर पुलिस यातायात शाखा की टुकड़ियों ने मार्च निकालकर श्रद्धांजलि अर्पित की। इस अवसर पर गणमान्य व्यक्तियों द्वारा विभिन्न पुरस्कार एवं प्रमाण पत्र वितरित किए गए। परवाच कॅबिनेट मीटिंगमध्ये त्या संदर्भामध्ये सगळा आढावा घेण्यात आला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये, गेल्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी पाणी साठा बरा आहे, म्हणजे गेल्या 2 वर्षापेक्षा कमी नाही आहे, बरा आहे। नाशिक शहरामध्ये सुद्धा सध्या धरणांची परिस्थिती जेमतेम आहे, पण मला नाही वाटत एवढी काही टंचाई येईल। काही अंतर्गत डिस्ट्रीब्युशनमध्ये काही डिस्टर्ब झाला असेल तर त्यामुळे कुठे कमी जास्त झाला असेल, पण मला वाटतं आम्ही अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणी जूनपर्यंत आपण त्या ठिकाणी पुरवू। जलजीवन मिशन प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की हर घर जल, प्रत्येक घरी पाणी, प्रत्येक घरी नळ, ही योजना याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये राज्यामध्ये खर्च केले जात आहेत। अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत, काही ठिकाणी पाईपलाईन झालेल्या आहेत, काही ठिकाणी सोर्स झालेले आहेत तयार, काही ठिकाणी पाण्याच्या टाके झालेले आहेत। कमी अधिक प्रमाणामध्ये कामं सगळीकडे चालू आहेत, पण अजून पूर्णत्वाकडे नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। मला वाटतं त्याला गती देण्याची आवश्यकता आहे। काही ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आहेत, पाईपलाईन टाकण्यासंदर्भात भूसंपादनाच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत नाही असं नाही, पण मला वाटतं की प्रधानमंत्र्यांची ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, ती पूर्ण करण्याचं मानस आमचं राज्य शासनाचं निश्चित आहे। त्या संदर्भात मला असं वाटतं की वारंवार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत, ठेकेदारांना ताकीद दिली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जाते। मला वाटतं लवकर ज्या योजना कार्यान्वित होतील। कागदावर या योजना पूर्ण झाल्याचं दाखवलं जात आहे, तुमची असेल किंवा वरिष्ठांची असेल, फसवणूक होती। मला वाटतं अशी जर कुठे पर्टिक्युलर कुठे केस असेल किंवा तक्रार असेल की कागदपत्री फक्त दाखवली आहे आणि बिल काढलेलं आहे, निश्चित त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल। तेवढं तर उद्या आमच्याकडून 26 जानेवारी 1 मे आता आमची गोष्ट झालेलीच आहे आधी, ठीक आहे, त्याला स्टे आलेला आहे, पण मला असं वाटतं जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांचे ते अधिकार आहेत। त्यामुळे मला आणि रायगडला त्या तटकरे ताई आहेत त्यांना आणि मला ते अधिकार दिलेले आहेत। जोपर्यंत मुख्यमंत्री सांगतील तोपर्यंत आम्ही ध्वजारोहण करू, नाही सांगितलं दुसऱ्या दिवशी दुसरं कोणी करेल, आम्हाला काही त्यात राहणारच नाही आहे। या संदर्भामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत आम्ही कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये। नासिक से सी न्यूज़ संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। अकोला शहर में लव जिहाद का मामला सामने आया, जहां कोचिंग क्लास के नाम पर एक लड़की को अपार्टमेंट में ले जाकर उसके साथ बलात्कार किया गया। इस बीच अकोला में एक सामाजिक कार्यकर्ता के प्रयास से स्कूली छात्र के साथ घटना उजागर हुई। जब ये घटना अकोला के जतरपेट स्थित एक अपार्टमेंट में हो रही थी, तब बजरंग दल के सामाजिक कार्यकर्ताओं के कारण ये प्रकाश में आई। वहीं अभियुक्त के खिलाफ पुलिस ने छेड़छाड़ का मामला दर्ज किया है। सिविल लाइन्स थानेदार यवंत सातव के मार्गदर्शन में पुलिस आगे की जाँच कर रही है। यहाँ पे विश्व हिंदू परिषद बजरंग दल के लोग हैं, हम लोग हैं। हमारे को आज दोपहर में एक कार्यकर्ता का फोन आया, उसने जानकारी दिया उसने कि भाई यहाँ जठारपेट में एक फ्लैट है, त्रिमूर्ति अपार्टमेंट, वहाँ पर एक मुस्लिम समाज का लड़का और हिंदू समाज की लड़की है, ऐसा हमको शक है। तो हमारे बजरंग दल के कार्यकर्ते हम लोग वहाँ पहुँचे और यहाँ पे सिविल लाइन से कांस्टेबल साहब भी हमारे साथ में थे। वहाँ पे जाने के बाद में जब देखे तो लड़का और लड़की अंदर थे, बाहर से लॉक लगा हुआ था। उनका एक लड़का आया, उसने दरवाज़ा खोला तो दोनों जन अंदर ही थे और दया साहब ने फिर वहाँ पे हमारी पूरी टीम के साथ में उनको सिविल लाइन पुलिस चौकी में हम लोगों ने लेकर आए। अब यहाँ पे आगे कार्रवाई चालू है। अभी लड़का और लड़की अंदर है, बाकी अटक किसको नहीं किया है। लड़का और लड़की दोनों अभी थाने में जमा, उनके माँ बाप आ रहे हैं। हाँ, तकरार अभी देंगे, लड़की के माँ बाप आ रहे हैं और तक्रार देना है। आज दिनांक 29 रोजी सम्राट बियर बार जठारपेठ चौकीत एका फ्लॅटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी स्थानिक रहिवाशांना मिळून आले। पोलिसांना फोन केला, आम्ही तिथे जाऊन त्या मुलीला आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला आणलं। त्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की हिच्यातला जो आरोपी आहे लोहेल अली नवाद अली, वय 19, राहणार मूर्तिजापूर तालुका, याच्या विरुद्ध त्या मुलीने तक्रार दिल्यामुळे BNS सेक्शन 75(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। माझं सर्व पालकांना सांगणे आहे, कळकळीची विनंती आहे की आपले विद्यार्थी, अकोला हे आता शैक्षणिक हब होत चाललेलं आहे। आपण आपले पाल्य इथे शिक्षणासाठी
एक स्वप्न उराशी बाळगून पाठवत असतात, पण आपले पाल्य इथं आल्यानंतर काय करतात काय नाही, मोबाईलचा वापर कशा करतात काय नाही, याच्यावर सर्वेलन्स ठेवणं गरजेचं आहे. तरी कृपया सर्व पालकांनी आपल्या मुलांना नुसतं क्लासेस लावून दिले म्हणून तुमची जबाबदारी संपत नाही. त्यांच्यावर तुम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे की आपला मुलगा नेमका अभ्यास करतोय का काही इतर रिकामे कामं करतो आहे. तर माझी परत एकदा पुनश्च सर्व पालकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नये, म्हणून आपण मुलांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांचं हे करणं, मार्गदर्शन त्यांना करणं गरजेचं झालेलं आहे आजच्या परिस्थितीत. धन्यवाद. अकोला महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। महाराष्ट्र दिवस के अवसर पर गुलमोहर रेस्ट हाउस में 3 मंजिला अद्यतन विश्राम गृह के निर्माण का उद्घाटन पालक मंत्री जयकुमार रावल के हाथों किया गया। इस अवसर पर जयकुमार रावल ने कहा कि धुले जिला 6 राष्ट्रीय राजमार्गों से जुड़ा हुआ है और महाराष्ट्र, गुजरात और मध्य प्रदेश से आने वाले विशिष्ट अतिथियों और प्रशासनिक अधिकारियों के ठहरने के लिए 3 मंजिला प्रशासनिक विश्राम गृह का निर्माण किया जा रहा है। इस अवसर पर विधायक अनूप जय अग्रवाल, विधायक राघवेंद्र भदाणे, भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष गजेंद्र अंपलकर और सभी विभाग प्रमुख उपस्थित थे। धुळे जिल्हा हे देशाच्या हृदयस्थानी आहे आणि म्हणून उत्तरेकडनं येणारे, मध्य प्रदेश वगैरेकडनं येणारे, इकडे पश्चिमकडनं येणारे, गुजरातकडनं येणारे आणि नागपूर वगैरे सगळीकडनं येणारे लोकांचे 7 महामार्ग हे धुळे जिल्ह्याला येऊन भेटतात आणि म्हणून धुळे जिल्हा हे अत्यंत महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक लोकेशनवर आहे. इथे बरेच अभ्यागत, बरेच पाहुणे, बरेच प्रवासी अधिकारी राज्याचे, केंद्राचे इथून प्रवास करत असतात आणि नॅशनल हायवे असल्यामुळे इथे राज्याचं अतिथीगृह असणं जिल्ह्याचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, क्रमप्राप्त आहे. त्याचा विचार करून आमचे सगळे लोकप्रतिनिधी आणि आमच्या सरकारच्या प्रयत्नाच्या माध्यमातून जवळपास एक ग्राउंड+2 अशा 3 मजली बिल्डिंग इथे निर्माण करण्याचं भूमिपूजन आज 1 मे महाराष्ट्र दिनी संपन्न झालं. त्याच्या माध्यमातून कॉन्फरन्स हॉल असतील, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी तातडीचा राज्याबरोबर जोडण्यासाठी कॉन्फरन्सिंग हॉल असेल, त्याचबरोबर इथे काही मीटिंग घेण्याच्या संदर्भातला हॉल असेल, राहण्याचं अभ्यागत कक्ष असेल, अशा साऱ्या सोयीसुविधांनी युक्त असलेलं असं एक अद्ययावत विश्रामगृह कम मल्टीपर्पज हॉल इथे तयार करण्यात येते. या माध्यमातून जनतेची फार मोठी सेवा होऊ शकेल. आपल्याला बऱ्याच वेळा धुळे शहरामध्ये ज्यावेळेस प्रमुख VIP आले तर मीटिंग कुठे घ्यावी, त्यांची व्यवस्थापन कुठं करावं, हा सगळा प्रॉब्लेम येत असतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। महाराष्ट्र दिवस के उपलक्ष्य में बाहुर तहसील कार्यालय परिसर में हेमंत पाटिल, विधान परिषद सदस्य तथा राज्य मंत्री के द्वारा ध्वजारोहण किया गया। इसके पश्चात रेणुका देवी मंदिर के तलहटी में चल रहे स्काई वॉक निर्माण कार्य का निरीक्षण किया गया। निरीक्षण के दौरान स्काई वॉक के लिफ्ट निर्माण कार्य को तेजी से पूर्ण करने के निर्देश दिए गए। इस अवसर पर शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नायक, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उप तालुका प्रमुख हनुमंत मुंडे सहित अनेक कार्यकर्ता मौजूद रहे। महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।